पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस बाकी राहिलेले आहेत। असं असताना प्रभाग क्रमांक 25 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका वाढवला आहे। प्रभाग क्रमांक 25 मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी काल पुन्हा एकदा आपल्या पॅनलमधील इतर उमेदवारांसोबत पदयात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलेलं आहे। केंद्रात, राज्यात आणि शहरात एकाच पक्षाची एकाच विचाराची सत्ता असली तरी विकास अधिक सोयीस्कर आणि लवकर होतो अशी भावना श्रुती राम वाकडकर यांनी व्यक्त केली आहे। मी पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आल्यानंतर माझ्या भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि आरक्षित मोकळ्या जागेचे विकास करण्याचे माझं मुख्य ध्येय असेल असा दावा श्रुती राम वाकडकर यांनी केला आहे। सर्वप्रथम मी एक महिला आहे, म्हणून मी महिला सक्षमीकरणाकडे जास्त माझं लक्ष केंद्रित करणार आहे। आणि बाकी तर प्रभागाचा विकास तर आहेच, पण जेवढ्या काही आरक्षित जागा आहेत क्रीडांगणासाठी असेल, ऑडिटोरियमसाठी असतील, ते सर्व विकसित करण्याचा प्रयत्न देखील मी करणार आहे। 100% मला विश्वास आहे की मी निवडून येईल, कारण की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही समाजाशी नाळ जोडून ठेवलेली आहे आणि तीच नाळ आम्ही इथून पुढेही जोडून ठेवणार आहे। समाजसेवा ही करण्याची संधी आम्हाला जी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे, त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे देखील खूप या ठिकाणी आभार मानते। केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणलेली आहे, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील सत्ता आणलेली आहे। तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील जर भारतीय जनता पार्टी सत्ता आली तर नक्कीच निधी आणण्यासाठी मोठी मदत होईल।